बारामतीमधील अर्ज मागे घेणार चेन्नीथलांची TV9 ला माहिती। महत्त्वाची आणि मोठी बातमी, बारामती पोटनिवडणुकीमधून काँग्रेस अर्ज मागे घेणार आहे अशी माहिती चेन्नीथला यांच्याकडून देण्यात आली आहे। रमेश चेन्नीथला यांनी TV9 मराठीला ही माहिती दिलेली आहे। बारामती पोटनिवडणुकीमधून आता काँग्रेस माघार घेणार। योग्य वाटतो तो निर्णय घ्या, त्या निर्णयास मी बांधील राहील आणि लोकांचे खूप प्रश्न आहेत, लोकांच्या लढाव्या म्हणून मला बारामती तालुक्यातनं बरेचसे फोन येत आहेत, मेसेज येत आहे। अजित पवारांसंदर्भात तुमचे एक वक्तव्य होतं की जर अपघाताचा जर FIR झाला दाखल तर मी माघार घेईल, मात्र अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचा तसा FIR झालेला नाही। जर पक्षश्रेष्ठींनी सांगितलं की माघार घ्या तरी तुम्ही माघार घेणार? FIR नव्हता? नाही, अजित पवारांचा जो दुर्दैवी मृत्यू झाला त्या संदर्भात रोहित दादा पवार यांनी अभ्यासपूर्व त्याचं माहिती काढलेली आहे। सरकार किती कशा पद्धतीने या सर्व गोष्टींना बगल देत आहे हे सगळं रोहित दादांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलंय। आता तेच रोहित दादा ये काल सबका साहेबांशी भेटले की आज भेटले मला काय माहिती नाही, तर त्यांच्यात सबका साहेबांच्यात काय संवाद झालाय आणि संवाद सकारात्मक असेल तशा पद्धतीने मला कळवतील। 2 दिवसापासून तुम्ही गाठी भेटे घेताय, नागरिकांच्या गाठी भेटे घेताय, कार्यकर्त्यांचे घेताय, नेमकं काय बोललं जातंय तुम्हाला? निवडणूक लढवावी की बिनविरोध करावी? नाही, लोकांच्यात पूर्ण उत्साह आहे, लोकांना मतदान करायची इच्छा आहे। लोकांचं म्हणणं एवढंच आहे की आमचे काही प्रश्न आहेत तर ते लोकशाहीच्या माध्यमातून अशा स्वरूपात लोकांच्या पर्यंत येतील, सरकार पुढे येतील तर तुम्ही लढवा अशी लोकांची मनोभावना आहे। तुम्हाला काय वाटतं पक्षश्रेष्ठी काय सांगतील? पक्षश्रेष्ठी काय सांगतील? कारण काँग्रेस काहीतरी वाटत असेल ना, हे सांगतील ते सांगतील असं आहे। ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळाला त्या पद्धतीने मी सुद्धा एक आनंदी झालेलो आहे की बारामती सारख्या ठिकाणी आपण जी भूमिका घेतली म्हणजे FIR ची FIR दाखल करा किंवा बरेचसे प्रश्न जे उपस्थित केले पोल्युशनच्या बद्दल, नदीकाठचं जे गाव बाधित आहे, गायरानाचे आपले मुक्त जनावरांचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न मी बाकीच्या सगळ्या पंचक्रोशीतने घेतल्यामुळं लोकांच्यात फार उत्साह आहे। लोकांना वाटतं की आपले प्रश्न सुटतील या माध्यमातून, तर त्यामुळे लोक मला पाठिंबा देत आहेत आतापर्यंत। आता कशा पद्धतीने पुढची वाटचाल? तुम्ही वाट बघताय अजून वरिष्ठांच्या फोनची? हे बघा, मला दुसरा पर्यायच नाही, म्हणजे त्यांचा फोन आला तर मला काहीतरी कारवाई करावं लागेल किंवा नाही बसून मी इथंच आहे। फोन आला की लगेच निघणार तुम्ही अजिबात माघार घ्यायला? जर समजा सांगितलं माघार घ्यायला, आकाश मोरे जाऊन पाठीमागे ते सगळे हायपोथेटिकल क्वेश्चन्स प्रश्न आहेत, म्हणजे सकाळी त्या याला मी कसं प्रश्न उत्तर देऊ? सकाळी तुमचा सबका साहेबांशी फोन झाला, त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी 1 2 3 तर सल्ले दिले असतील। बाबा रोहित पवार आले होते, सुनेत्रा पवार यांचा फोन आला होता आणि त्यानंतर आपल्याला काहीतरी वेगळ्या